नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपला टॉपिक, तो म्हणजे काय, सिनोनिम्स म्हणजेच काय, समानार्थी शब्द. आणि आजचा जो आपला डे आहे तो काय आहे, डे 10. तर सुरुवात करूया. बघा, जो पहिला शब्द आहे तो आहे इग्नोबल. का आहे इग्नोबल. आता इग्नोबलचा जो मराठीमध्ये अर्थ होतो तो कसा होतो, अंधार आहे, अज्ञान आहे किंवा मग दृष्टपणा. अंधार, अज्ञान किंवा मग दृष्टपणा हे काय झालं त्याची मराठीमध्ये अर्थ. आता त्याची समानार्थी शब्द म्हणजेच काय, सिनोनिम. जसं की वाईल आहे, बेस आहे, लो आहे आणि डिटेस्टेबल. वाईल, बेस, लो आणि डिटेस्टेबल हे काय झाली समानार्थी शब्द. आता बघा सेंटेन्स म्हणजे काय, एक एक्झाम्पल बघूया. बघा, इवन इन डायर सिच्युएशन्स, इवन इन डायर सिच्युएशन it's important to maintain one's dignity and avoid ignoble action. Even in dire situation, it's important to maintain one's dignity and avoid ignoble action. आता सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ कसा होईल, डायर सिच्युएशन. आता डायर सिच्युएशन म्हणजे काय, एखादी कठीण परिस्थिती, आणि डिग्निटी म्हणजे काय, प्रतिष्ठा. आलं लक्षामध्ये. सेंटेन्सला म्हणायचं काय, जरी एखादी किती जरी आपली कठीण परिस्थिती असेल, बरोबर, किती चॅलेंजिंग असेल, तर इट्स महत्त्वाचं काय आहे, एखाद्याची प्रतिष्ठा राखून ठेवणं, बरोबर, आणि अवॉइड करणं इग्नोबल ॲक्शन. म्हणजे इग्नोबल ॲक्शन म्हणजे काय, आपल्याला जे वाईट कृत्य आहे ते कशी टाळायची आहे. आलं लक्षामध्ये. असा सेंटेन्सचा काय होईल, अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे इलुस्ट्रियस. आणि इलुस्ट्रियसचा मराठीमध्ये अर्थ होतो नामवंत. इलुस्ट्रियसचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, नामवंत. आता त्याची काही समानार्थी शब्द आहेत, म्हणजेच काय, सिनोनिम्स आहेत. जसं की फेमस आहे, रिनोन्ड आहे, इमिनंट आहे. फेमस, रिनोन्ड आणि इमिनंट ही काय झाली समानार्थी शब्द. एक्झाम्पल बघा, ॲज अ यंग चाइल्ड ही ड्रीम्ड ऑफ अचिव्हिंग अन इलुस्ट्रियस करियर इन प्रोफेशनल स्पोर्ट्स. ॲज अ यंग चाइल्ड ही ड्रीम ऑफ अचिव्हिंग अन इलुस्ट्रियस करियर इन प्रोफेशनल स्पोर्ट्स. म्हणजे जेव्हा तो एक यंग चाइल्ड होता तेव्हा त्याने स्वप्न बघितलेलं कशाचं, अचिव्हिंग इलुस्ट्रियस करियर, म्हणजे एक नामवंत करियर त्याला मिळवायचं होतं. कशामध्ये पण, प्रोफेशनल स्पोर्ट्समध्ये. प्रोफेशनल स्पोर्ट्स म्हणजेच काय, खेळामध्ये. लक्षामध्ये. असा काय होईल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे इमेन्स. आणि इमेन्स म्हणजे काय, मराठीमध्ये अफाट, विस्तीर्ण, प्रचंड. अफाट, विस्तीर्ण आणि प्रचंड. आता बघा त्याची समानार्थी शब्द, जसं की वास्ट आहे, ग्रेट आहे, ट्रिमेंडस आहे आणि ह्यूज आहे. वास्ट, ग्रेट, ट्रिमेंडस आणि ह्यूज हे काय झाली समानार्थी शब्द. आता बघा एक्झाम्पल, डिस्पाइट फेसिंग इमेन चॅलेंजेस द टीम परसिव्हर्ड अँड इव्हेंच्युअली अचीव्ह देअर गोल. बरोबर. Despite facing immense challenges, the team persevered and eventually achieved their goal. आता सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ कसा होईल, जरी परिस्थिती कशी होती खेळामधली, एकदम कठीण होती, पण जी टीम होती त्या टीमने काय चिकाटी दाखवली आणि सरते शेवटी ते जिंकले. असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे इमॉर्टल. इमॉर्टल म्हणजे अमर किंवा मग शाश्वत टिकणारा. बरोबर, अमर किंवा मग शाश्वत टिकणारा हे झालं त्याचा मराठीमध्ये अर्थ. आणि आता बघा त्याची समानार्थी शब्द, जसं की इटर्नल आहे, डेथलेस आहे आणि एव्हरलास्टिंग आहे. इटर्नल, डेथलेस आणि एव्हरलास्टिंग हे काय झाली समानार्थी शब्द, म्हणजेच काय, सिनोनिम्स. आता बघा एक्झाम्पल कसं होईल, ऑल दो फिजिकल बॉडीज मे पेरिश, सम बिलीव्ह द सोल इज इमॉर्टल. बरोबर. आता सेंटेन्सचं म्हणणं काय आहे, जरी सुद्धा जी आपली बॉडी असते ती कशी होते, ते नष्ट होऊन जाते, पण काही लोकांचा विश्वास असा आहे की सोल जे आहे, जो आपला आत्मा आहे, तो कसा आहे, अमर आहे. बरोबर. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे इनडिफरन्स. आणि इनडिफरन्स म्हणजे काय, उदासीनता. इनडिफरन्स म्हणजे काय, उदासीनता म्हणजेच काय, इच्छा नसणे. आलं लक्षामध्ये. त्याची काही सिनोनिम्स, जसं की अपॅथी आहे, अनकन्सर्न आहे, कोल्डनेस आहे आणि न्यूट्रॅलिटी आहे. अपॅथी, अनकन्सर्न, कोल्डनेस, न्यूट्रॅलिटी हे काय झाली समानार्थी शब्द. आलं लक्षामध्ये. आता बघा एक्झाम्पल, द इनडिफरन्स ऑफ सम स्टुडंट्स टुवर्ड्स देअर स्टडीज इज कन्सर्निंग. द इनडिफरन्स ऑफ सम स्टुडंट्स टुवर्ड्स देअर स्टडीज इज कन्सर्निंग. बरोबर. आता जे उदासीनता आहे काही विद्यार्थ्यांची कशाबद्दल, स्टडीबद्दल. बरोबर. टुवर्ड्स देअर स्टडीज हे काय आहे, कन्सर्निंग आहे. आणि कन्सर्निंग म्हणजे मराठीमध्ये काय, चिंताजनक विषय आहे. आलं लक्षामध्ये. असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे इंडस्ट्रियस. आणि इंडस्ट्रियस म्हणजे काय, कष्टाळू, मेहनती. आलं लक्षामध्ये. कष्टाळू किंवा त्याला आपण मेहनती सुद्धा म्हणतो. जसं की आता त्याची समानार्थी शब्द, ऍक्टिव्ह आहे, हार्ड वर्किंग आहे, डिलिजंट आहे आणि ऍसिडियस आहे. ऍक्टिव्ह, हार्ड वर्किंग, डिलिजंट आणि ऍसिडियस हे काय झाले त्याची समानार्थी शब्द. आलं लक्षामध्ये. आता बघा सेंटेन्स,
इवन ड्युरिंग टफ टाइम्स रिमेनिंग इंडस्ट्रियस कॅन लीड टू ब्रेक थ्रू अँड इनोव्हेशन. बरोबर. तर सेंटेन्सला म्हणायचं काय आहे, जरी टाइम कसा असेल एकदम टफ असेल, कठीण असेल, पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण काम करत राहणं, त्याच्यामुळे काय होते आपल्याला सक्सेस मिळते आणि सोबत एक इनोव्हेशन पण होऊन जाते. लक्षामध्ये असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट काय आहे, जंक. आता जंक म्हणजे काय, निरुपयोगी वस्तू. निरुपयोगी वस्तू. आता त्याची काय समानार्थी शब्द जसं की रबिश आहे, वेस्ट आहे, रिफ्यूज आहे आणि ट्रॅश आहे. रबिश, वेस्ट, रिफ्यूज आणि ट्रॅश हे काय झाली समानार्थी शब्द. आता एक्झाम्पल कसं होईल, आय नीड टू क्लीन आउट माय क्लोजेस्ट, इट्स फुल ऑफ ओल्ड जंक आय नेव्हर यूज. आता सेंटेन्सचं म्हणणं काय की मला आता गरज आहे कशाची, जे माझ्या आजूबाजूचं जे गोष्टी आता जसं काही वस्तू असतील ते मी कधीच यूज करत नाही, तर ते क्लीन करण्याची काय मला सध्या गरज आहे, असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे इन्फायनाईट. इन्फायनाईट म्हणजे काय, अनंत. इन्फायनाईट म्हणजे काय, अनंत. त्याची काही समानार्थी शब्द जसं की एंडलेस आहे, टाइमलेस आहे, लिमिटलेस आहे आणि बाउंडलेस आहे. एंडलेस, टाइमलेस, लिमिटलेस आणि बाउंडलेस हे काय झाली समानार्थी शब्द. आता बघा एक्झाम्पल, द युनिवर्स इज व्हास्ट. आता बघा जे विश्व कसं आहे, व्हास्ट आहे, खूप मोठा आहे आणि सिमिंगली इन्फायनाईट विथ काउंटलेस स्टार्स अँड गॅलेक्सीज. आणि सोबतच कसं आहे ते अनंत आहे, त्याच्यामध्ये आपण काउंटलेस स्टार्स आहेत आणि गॅलेक्सीज आहेत. आपण जे स्टार आहे बरोबर आणि गॅलेक्सीज आहेत ते आपण मोजू शकतो का, नाही मोजू शकत. ते कसे आहेत, इन्फायनाईट आहे, असा काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे लॅक. आणि लॅक म्हणजे काय, अभाव. लॅक म्हणजे काय, अभाव. आता बघा त्याचे काही समानार्थी शब्द जसं की वांट आहे, नीड आहे, शॉर्टेज आहे आणि डेफिशियन्सी आहे. वांट, नीड, शॉर्टेज आणि डेफिशियन्सी. लॅक म्हणजे काय, अभाव आणि त्याची समानार्थी शब्द वांट, नीड, शॉर्टेज आणि डेफिशियन्सी हे काय झाली समानार्थी शब्द. आता बघा एक्झाम्पल, आय कुडंट फिनिश माय प्रोजेक्ट ऑन टाइम ड्यू टू लॅक ऑफ रिसोर्सेस. म्हणजेच का सेंटेन्सचं म्हणणं काय आहे की मी नाही का माझे जे प्रोजेक्ट आहेत ते मी टाइमवर कम्प्लीट करू शकतो नाही, बरोबर, फिनिश करू शकतो नाही. कशामुळे, बिकॉज ऑफ लॅक ऑफ रिसोर्सेस. म्हणजे काय, मला सुविधांचा काय होता, अभाव होता. पण आपण असं करायचं नाही, कारण की सुविधाचा अभाव असो किंवा नसो, आपण ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे, कारण की आपल्याला शिकायचं आहे समोर जाऊन. आलं लक्षामध्ये, असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट काय आहे, लँग्वेज म्हणजे काय, अशक्त होणे. लँग्वेज म्हणजे काय, अशक्त होणे. बघा आता याचे काही समानार्थी शब्द जसं की विकेन आहे, फॉल आहे, फेड आहे, डिक्लाइन आहे. विकेन, फॉल, फेड आणि डिक्लाइन हे काय झाली समानार्थी शब्द. आता बघा एक्झाम्पल, ड्युरिंग द लॉकडाऊन मेनी स्मॉल बिझनेसेस स्टार्टेड टू लँग्वेज ड्यू टू लॅक ऑफ कस्टमर. आता बघा सेंटेन्सचं म्हणणं काय आहे, जेव्हा लॉकडाऊनचा काळ होता त्यावेळेस काय झालं, जे छोटे बिझनेस होतात बरोबर, जे छोटे व्यवसाय होते तर ते कसे झाले, अशक्त झाले. कशामुळे, कारण की लॉकडाऊन होते, कारण की लॅक ऑफ कस्टमर. कारण की लॉकडाऊन असल्यामुळे आपण सगळेजण घरामध्ये होतो, कस्टमर येत होते का बाहेर, नाही. आलं लक्षामध्ये, असा काही सेंटेन्सचा अर्थ होईल. होप तुमच्या लक्षात आलं असेल. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये लिहून तुम्ही पाठवू शकता. आणि आजसाठी एवढंच, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.